तर हाय बहिणीला भावांनो, काय चाललंय सगळ्यांचं, बरेच का सगळे. तर मी पण आज सकाळी लवकरच बाहेर गेलते. बाहेर म्हणजे मी गेलते दवाखान्यात. तर मला बरं वाटत नाही, कारण की माझ्या पायाची टाच दुखती. आणि त्यामुळं सकाळी म्हणजे रात्रीच माझ्या पायाची टाच अशी सुजलेली. तर मी सकाळी मला उठून चालताच येईना. मग हे मला म्हणले चल आपण दवाखान्यात जाऊ. तर मी दवाखान्यात गेलते. मग दवाखान्यात आले. आत्ता किती वाजलेत, दुपारचे 2:30 वाजलेत. तर गर्दी होती दवाखान्यात, पण तुम्ही बघत असताना 2:30 वाजलेत. तर गर्दी होती दवाखान्यात, त्यामुळं उशीर झाला मला यायला दवाखान्यातनं. तर मी सकाळी चहा बिस्किट खाऊन गेलते, कारण की मला काहीच खाऊ वाटत नव्हतं, काहीच नाही. लय टाच दुखत होती माझी, मला असं पायच खाली टेकवता येत नव्हता. मग ह्यांना मी म्हणलेलं की दवाखान्यात जाऊन येऊ अगोदर आपण, मग आल्याच्या नंतर मी नाश्ता करते. ते म्हणले नाही, दवाखान्यात गेलं तर मग इंजेक्शन गोळ्या देतात म्हणल्या, मग तू गोळ्या घरी आल्यावर खाशील, पण इंजेक्शन घ्यावं लागेल, चक्कर येईन, त्यामुळं घरनंच खाऊन चल म्हणले तू. मग मी घरनंच चहा बिस्किट खाल्ला. तर मला चहा बिस्किटाने पित्त होतं, तरी पण मी आज चहा बिस्किट खाल्ला आणि गेले दवाखान्यात. तर मला पित्ताचा बी त्रास होतो, तरी पण मी चहा बिस्किट खाल्ला आणि दवाखान्यात गेले. मग तिथनं आता आले, तर म्हणलं ब्लॉग बनवून घ्यावा. अजून मला स्वयंपाक करायचा आहे, मी स्वयंपाक पण केला नव्हता, तसेच गेलते दवाखान्यात. आता 2:30 वाजलेत. आता ह्यांना म्हणलं नुसता मसाले भात करते. तरी म्हणले बरं चालते. हे मला म्हणत होते येताना बाहेरनं काहीतरी घे खायला, पण इथं खेडेगाव आहे आमच्या इकडं, त्यामुळं बाहेर भेटलं तर फक्त वडापाव भजीपाव हेच भेटतं, दुसरं काय भेटत नाही. म्हणजे इथनं जर काय घ्यायचं असेल बाहेरचं खायचं प्यायचं तर भिगवण किंवा करमाळ्याला जावं लागतं. इथं आमच्या गावातल्या गावात वडापाव भजीपाव असलंच भेटतंय. मग म्हणलं नको माती तेलकट काय, दुसरं काय असतं तर घेतलं असतं. म्हणलं आले घरी, आता म्हणलं भात करायचा नसता, तर डाळ भात कर म्हणून हे म्हणले, पण म्हणलं नको, आता नुसता मसाले भात करते, कारण की डाळ भात लावायचा माझा जास्त कुठानं वाटतो. मसाले भात नुसता एकदा कुकरला लावला का झालं. डाळ भाताचं म्हणलं का डाळ शिजवा, भात करा आणि त्यानंतर मग त्याला वरणाला फोडणी द्या. त्यामुळे ह्याला मी म्हणलं अगोदर मसाले भात करते, मग जेवण करू आपण. पण त्याच्या अगोदर म्हणलं ब्लॉग बनवून घ्यावा. तर ब्लॉग बनवून मग त्याच्यानंतर आता मी मसाले भात बनवायला घेणार आहे आणि मग जेवण पिवण करायचं. त्याच्यानंतरच जेवण करायचं म्हणलं, मग त्यामुळं ब्लॉग बनवायला लागले. तर परवा दिवशी माझी टाच थोडी थोडी दुखत होती, तर काल दिवसभर दुखत होती. तर ती टाच सुजली, ती माझ्याच मुळे सुजली. काय केलं मी, दिवसभर काल टाच दुखत होती माझी, तर मी दिवसभर त्या टाचाला दाबत बसायचे, कारण की पायाची टाच असा पाय उचलून मला चालताच येत नव्हतं. त्यामुळं ती पायाच्या टाचाला असं दाबत बसलं का बरं वाटायचं, दुखायचे जरा बंद झाले वाटायचे. तर ते संध्याकाळी लेट पाय सुजला माझा, टाच पायाची सुजली. त्यामुळं मी जाऊन दवाखान्यात आले. आता बघू, डॉक्टरने गोळ्या औषधं दिले, ते इंजेक्शन दिले, बघू आता कधी राहते ती. आता सोमू पण गेली आज शाळेत आणि श्राव्या पण शाळेत गेली ती. आता शाळेतनं घरी आली, पण ती सध्या घरात नाही, बाहेर खेळती. तर तिचे पप्पा म्हणजे माझ्या बारक्या नणंदबाई आल्या बाळसात आहे, तर त्यांना सोडायला तिचे पप्पा स्टेशनला गेलेत. त्या सकाळी आलत्या आणि आत्ता पॅसेंजरने म्हणजे 11च्या पॅसेंजरने आलत्या, 10 10:30 वाजता येते ती पॅसेंजर. तर त्या पॅसेंजरने इथं आलते. ते पॅसेंजर सकाळी सोलापूरला जातील, आता सोलापूरनं पुण्याला जाणारे पॅसेंजरनी आता ते त्यांच्या घरी चाललेत बोरीबिलला. मग त्यांना चहा पाणी केलं मी, मग त्या गेल्या. मग सकाळीच आलेल्या होत्या त्या. तर त्यात म्हणजे स्वामीच्या पप्पाचे जे मोठे भाव आहेत त्यांच्या घरी ते बसलेले, म्हणजे दिवसभर तिकडंच होते. तर मी घरी नव्हते, त्यामुळे इकडं आल्या नव्हत्या त्या. आणि मी घरी नसल्यावर कशा येणार नाही का. मग त्यांच्या म्हणजे माझ्या मोठ्या दिराच्याच घरी होत्या त्या, तिकडंच मग चहा पाणी जेवण ते त्यांनी तिकडंच केलं. मग आता जायच्या टायमिंगला मी फक्त चहा करून पाजल्या त्यांना. ह्यावेळेस जेवण नाही काही नाही, नाहीतर दरवेळेस मी आलं का त्यांना जेवण पिवण करून पाठवत असते, पण ह्यावेळेस मी दवाखान्यात होते. मग त्यामुळं घरी असते तर मी लगेच, माझं दुखतंय तर मी बघितलं नसतं, घरी असतं तर करून खायला घातलं असतं. पण मी दवाखान्यातनं आले आणि मी दवाखान्यातनं यायच्या टायमिंगला त्यांचा जायचा टाईम झाला घरी. तर दिराच्या घरी आणलेले मासे फिशे, तिकडे त्यांनी मासे खाल्ले, कारण की आमच्या इथं गावात या मासे प्रसिद्ध आहे. प्रत्येक पाहुणा आला का इथं मासेच खाऊन जातो. म्हणजे प्रत्येक घरी कसं असतं नाही का, पाहुणे आले का बिर्याणी करा, चिकन करा, फ्राय करा, मटण करा, अशी पद्धत असते. तर आमच्या इकडं पाहुणे आले का मासे करा, मासे फ्राय करा, ही पद्धत असते. आणि सगळ्यांना आमच्या इकडे मासे आवडतात, कारण की आमच्या इथं जवळच नदी, नदीचे मासे ताजे ताजे आवडतात सगळ्यांना तिथले खायला. त्यामुळं हिवाळा वास अशी येत नाही माशांची. त्यामुळं इथं जे पण येतील त्यांना मासे खायला आवडतात. मग त्या भरपूर दिवस म्हणजे भरपूर दिवस झाले तर आलेच नव्हत्या, तर आता आल्या. आणि मग त्यांनी सकाळी फोन केला होता आम्हाला, येणार आहे मी आज म्हणून. म्हणलं ठीक आहे चालतंय.
पण ह्यांनी हे म्हणले आता चल दवाखान्यात आहे की तिकडच्या घरी जाईनच. त्यामुळं मोठ्या दिराचे तर ते जाणार होते हे माहीत होतं. मग आम्ही गेलो दवाखान्यात. मग दवाखान्यातनं आले. आता बघू मसाले भात पीत करते आणि खाते. आले वाटतं तिचे पप्पा. श्राव्या येतोय म्हणजे श्राव्याचा आवाज बी येतोय मला आणि तिच्या पप्पांचा बी आवाज येतोय. इकडं तर मी आज घरी नव्हते तर माझी मुलगी बघा कशी रूपात म्हणजे घरी. आज मी घरी नव्हते तर श्राव्याचा अवतार काय झाला मी तुम्हाला दाखवते. इकडे श्राव गेली का पॅसेंजर आता येईन का. तर हे बघा माझ्या मुलीचा अवतार कसा झालाय. मी दवाखान्यात आले तर माझ्या पुरीच्या अंगावर आहेत तसे कपडे आहेत. शाळेचे कपडे पण बदलले नव्हते. त्यात तिची काही चुकी नाही. घराला कुलूप लावून गेलेली होती मी. इकडे बघ कुलूप लावून घराला गेलते त्यामुळं तिचे कपडे घरात होते. इकडे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही दवाखान्यात गेलता पुरी कोणापाशी होती. दिराच्याच घरी असते पोरगी. अशी बी तिकडेच असते ती. इथं नसतीच जास्त तिकडच्याच घरी असते. तर शाळेचे कपडे अजून बदलले नाही. आता तिचे शाळेचे कपडे बदलते. तिला बी सर्दी झाली. तिची सर्दी म्हणजे 2-3 दिवस झाले तिला सर्दी झाली. ताप बी आलता. तिला बी औषध गोळ्या आणलेल्या आणि आता माझी टाच दुखते म्हणून मी आज दवाखान्यात गेलेले होते. तर हे गेलते ह्यांच्या बहिणीला सोडायला. आत्ताच मी म्हणलं नाही का बारक्या बहिणीला त्यांच्या सोडायला गेलते हे. मग म्हणतात अजून आले नाही पॅसेंजर म्हणून. आता येते पॅसेंजर नाही मग जाते. लई लांब नाही त्यांचं घरी इथंच आहे. म्हणजे 2-3 स्टेशन ओलांडले का त्यांचं घर येतं. म्हणजे आपलं आहे पारोडी स्टेशन. पारोडी स्टेशनवरनं गाडी निघली का जिंती स्टेशनला थांबते. जिंती स्टेशनवरनं निघली का बिगॉन स्टेशनला. बिगॉनच्या नंतर लगेच हां मग तिकडे गेलं का त्यांचंच घर येते. ही कशी माझी मुलगी मध्ये मध्ये बोलते बघा ना. हिला सगळ्यांचे घरं दारं सगळ्यांचे गाव सगळ्यांचं सगळं माहिती आहे हिला. तर माझ्यापेक्षा हुशार माझी मुलगीच आहे ना श्राव. तर चला आता माझ्या नवऱ्याला लागली असून भूक. मला पण भूक लागली. माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असून तुम्हाला सुकून गेलाय माझा चेहरा. मला पण लई भूक लागली. आता मसाले भात करते आणि खाते. माझी श्राव तर काय जेवली असून तिकडच्या घरी ती जेवती. त्यांच्या घरी नाही जेवली तू आणि शाळेत पण नाही जेवली होय बाई. त्यांच्या घरचं खाऊ वाटत नव्हतं तुला. मसाले भात करू का मग. तेल टाकून चटणी चपाती सोबत खायला. चटणी तेल आणि चपाती खायची म्हणती. आता बनवते मी मसाले भात. मला पण भूक लागली. मला लई गरगरले व्हायला लागले. डोकं पण लई दुखायला लागले. तर बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.